जसं की मागच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसलं असेल, आमची गाय व्याली आणि तिला पाडा झाला आहे. आमचा रेकॉर्ड अबाधित राहिला आहे. पण म्हणजे त्याच्यावरून एक गोष्ट आठवली मला, की जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा आजोळी किंवा इकडे गुरं होती. तर तेव्हा नुसती गाय म्हणजे व्यायली तरी आनंद व्हायचा एक. कारण म्हणजे तेव्हा बघितलं नाही जायचं की पाडा आहे, पाडी आहे, काय आहे. परंतु आता असं झालं आहे ना, म्हणजे स्वार्थी म्हणा किंवा मोठे झालो म्हणा, काहीही म्हणा, किंवा भविष्याचं टेन्शन. कारण पाड्यांना आता डिमांड नाही. तर आता असं होतं की अरे यार, पाडा झाला, आनंदाचीच गोष्ट आहे. परंतु असं काय येतं डोक्यात, कारण म्हणजे काय म्हणतात ते बालपण असतं ना, ते भारी असतं. म्हणजे बालपणात आपल्याला सगळं चांगलं वाटत असतं, पण जसं जसं मोठे होतो ना, तसं जसं आपण रॅशनल विचार करायला लागतो जास्त. आता आमच्याकडे ऑलरेडी एक सगुणाला गण्या आहे, बघितलात तुम्ही. आणि आता हा नवीन शिवा नाव ठेवलं आहे मी त्याचं. हुशार आहे वासरू एकदम. हा सकाळी दमवलं सगळं दूध प्रकरण करता करता. पण आहे आनंद तर आहे, परंतु एक विचारही येतो की ह्यांचं पुढे काय करायचं. कारण खाटिकाला देणं हे आमच्या रक्तात नाही आहे अजिबात. आता बरेच जण म्हणतील की सॉर्टेड सिमेंट द्या किंवा हे करा, म्हणजे सॉर्टेड सिमेंटने पाडी होते. परंतु आता पाडी जरी झाली तरी सांभाळणारी माणसं कुठे आहेत. आपली एक लिमिट असते. आपला एक गोठा, समजा आपण आता गुरं सांभाळतोय, तर आपण एक लिमिट घालून घेतो की आपण 2-3 सांभाळू. आता पाडी जरी झाली तरी घ्यायला कोणच नाही. म्हणजे लोकांना दूध हवं आहे, परंतु लोकांना गुरं सांभाळायची नाही आहेत. असं जर सगळ्यांनी म्हटलं तर कसं चालेल. कोकणात तर भयंकर परिस्थिती आहे. म्हणजे मी रस्त्यावर बघतो ना, तर परवा डॉक्टर पण मला म्हणाले की तळे बाजारला कासारड्यातल्या लोकांनी पाडे आणून सोडलेत सगळे. म्हणजे माणसामध्ये भावना राहिलेल्याच नाही आहेत असं मला वाटायला लागले. दिवसेंदिवस पाळीव प्राणी म्हणजे प्राणी पाळणे ही गोष्ट कालबाह्य होत जाणार आहे की काय असं वाटायला लागलं. आणि म्हणजे जे सुख आहे ना स्वतःच्या घरच्या गाईचं दूध पिणे, हे लोकांना नको झालं. आता तुकाराम मुंडे साहेबांनी एवढे झाडीबिडी मारल्या तरी लोकांना अजून कळत नाही आहे की एखादी गाय आपण सांभाळून तिचं संगोपन करून जर आपण घरचं दूध प्यायलो तर किती चांगलं आहे. पण नाही. आता एका ठिकाणी जेवण करायला गेलो ना, तर गाईची जी वाडी आपण काढतो, ती गाईची वाडीसुद्धा त्यांना कुठल्या गाईला घालू, गावात गायच नाही. म्हणजे कोकणातल्या गावाची गोष्ट ही. हे खूप टेन्शनवाली गोष्ट आहे. ह्याच्यावर सगळ्यांनी विचार करा नक्कीच.